नमस्कार मित्रांनो. तर महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने 27 मार्च 2026 रोजी 2 महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित केले आहेत. यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना या अंतर्गत घरकुलांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला याची सविस्तर माहिती घेणार आहोत. तर पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना. तर पहिली महत्त्वाची घोषणा आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेबाबत. तर सन 2023-24 आणि 2024-25 मधील मंजूर घरकुलांसाठी शासनाने एकूण 200,76,00,000 रुपये निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. तर प्रमुख जिल्हे आणि वितरण पाहूया. तर जालनासाठी या जिल्ह्याला सर्वाधिक निधीपैकी एक मिळाला असून 2023-24 आणि 2024-25 या दोन्ही वर्षांसाठी मिळून मोठा वाटा देण्यात आला आहे. नंतर यवतमाळ या जिल्ह्यासाठी देखील 1500 कोटींहून अधिकचा निधी म्हणजे टप्प्याटप्प्याने प्रस्तावित करण्यात आला आहे. नंतर इतर जिल्हे जसे धाराशिव, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, सांगली, जळगाव, लातूर, परभणी आणि बीड या जिल्ह्यांमधील घरकुलांसाठी निधी वितरित करण्यात आला आहे. दुसरी योजना आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना. ही योजना प्रामुख्याने भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी राबवली जाते. या योजनेसाठी शासनाने 18 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. नंतर जिल्हानिहाय माहिती पाहूया. तर परभणीसाठी 2023-24 मधील घरकुलांसाठी 182 लाख रुपये दिले आहेत. 2024-25 साठी पुणे 76 लाख, लातूर 100 लाख, सांगली 44 लाख, बीड 410 लाख, जालना 510 लाख, छत्रपती संभाजीनगर 327 लाख, सोलापूर 124 लाख आणि चंद्रपूर 27 लाख असा निधी वितरित झाला आहे. तर नंतर तांत्रिक आणि प्रशासकीय माहिती पाहूया. तर हा निधी खर्च करताना कोणतीही आर्थिक अनियमितता होणार नाही याची जबाबदारी संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण यांच्यावर सोपवण्यात आली आहे. हा सर्व खर्च 2025-26 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून केला जाणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची सविस्तर यादी पाहायची असेल तर हे दोन्ही GR तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता. आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.